नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर कौन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. नीट 2026 चा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी सध्या BAMS म्हणजेच बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी या अत्यंत लोकप्रिय आणि मागणी असलेल्या वैद्यकीय शाखेकडे वळत आहेत. परंतु महाराष्ट्रात BAMS ची एकूण किती सरकारी अनुदानित कॉलेजेस आहेत व त्यामध्ये एकूण किती जागा उपलब्ध आहेत या संबंधी विद्यार्थी व पालकांना निश्चित माहिती नसते. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही या संदर्भात कॅटेगरी वाईज महाराष्ट्रातील सरकारी व अनुदानित BAMS महाविद्यालयांमध्ये आणि खासगी BAMS महाविद्यालयांमध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा उपलब्ध आहेत हे 2025च्या सीट मॅट्रिक्स नुसार आपल्यास सांगणार आहोत. त्यामुळे आपल्यासाठी ही माहिती महत्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्र शासनाच्या माहिती पत्रकानुसार मेडिकल ब्राउचरनुसार राज्यात BAMS आयुर्वेदिक या अभ्यासक्रमासाठी एकूण 22 सरकारी आणि शासकीय अनुदानित गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस उपलब्ध आहेत. या 22 सरकारी व अनुदानित संस्थांमधील सर्व प्रवेश क्षमता एकत्र केली असता एकूण 1827 जागा उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात BAMS ची एकूण किती खाजगी कॉलेजेस आहेत व त्यामध्ये एकूण किती जागा उपलब्ध आहेत? माहिती पत्रकातील नोंदीनुसार महाराष्ट्रामध्ये BAMS अभ्यासक्रमासाठी एकूण 104 खाजगी प्रायव्हेट वैद्यकीय कॉलेजेस उपलब्ध आहेत. या सर्व 104 खाजगी संस्थांमधील एकूण प्रवेश क्षमता लक्षात घेता एकूण 8181 जागा उपलब्ध आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक आरक्षणानुसार 85% स्टेट कोट्या अंतर्गत सरकारी आणि अनुदानित कॉलेजेसमध्ये वर्गनिहाय कॅटेगरी वाईज किती जागा उपलब्ध आहेत? सरकारी व अनुदानित कॉलेजेसमधील एकूण 1827 जागांपैकी 85% स्टेट कोट्यासाठी सुमारे 1553 जागा उपलब्ध होतात. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक आरक्षणाच्या टक्केवारीनुसार या 1553 जागांचे प्रवर्गनिहाय विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. अनुसूचित जाती SC 13%. या प्रवर्गासाठी सरकारी कोट्यात 202 जागा उपलब्ध आहेत. अनुसूचित जमाती ST 7%. या प्रवर्गासाठी सरकारी कोट्यात 109 जागा राखीव आहेत. विमुक्त जाती VJ 3%. या प्रवर्गासाठी सरकारी कोट्यात 47 जागा उपलब्ध होतात. भटक्या जमाती NTB 2.5%. या प्रवर्गासाठी सरकारी कोट्यात 39 जागा राखीव आहेत. भटक्या जमाती NTC 3.5%. या प्रवर्गासाठी सरकारी कोट्यात 54 जागा उपलब्ध आहेत. भटक्या जमाती NTD 2%. या प्रवर्गासाठी सरकारी कोट्यात 31 जागा राखीव आहेत. इतर मागासवर्ग OBC 19%. या प्रवर्गासाठी सरकारी कोट्यात 295 जागा उपलब्ध होतात. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग SCBC 10%. या प्रवर्गासाठी सरकारी कोट्यात 155 जागा उपलब्ध होतात. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक EWS 10%. या प्रवर्गासाठी सरकारी कोट्यात 155 जागा राखीव आहेत. खुला राखीव प्रवर्ग ओपन जनरल कॅटेगरी 32%. या प्रवर्गासाठी सरकारी कोट्यात 497 जागा उपलब्ध होतात. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक आरक्षणानुसार 85% स्टेट कोट्या अंतर्गत खासगी कॉलेजेसमध्ये वर्गनिहाय कॅटेगरी वाईज किती जागा उपलब्ध आहेत याची आता आपण माहिती घेणार आहोत. खासगी कॉलेजेसमधील एकूण 8181 जागांपैकी 85% स्टेट कोट्यासाठी सुमारे 6954 जागा उपलब्ध होतात. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक आरक्षणाच्या धोरणानुसार या 6954 जागांचे प्रवर्गनिहाय वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे. अनुसूचित जाती SC 13%. खासगी कॉलेजेसमध्ये स्टेट कोट्यात 904 जागा उपलब्ध आहेत. अनुसूचित जमाती ST 7%. खासगी कॉलेजेसमधील स्टेट कोट्यात 487 जागा राखीव आहेत. विमुक्त जाती DTA 3%. खासगी कॉलेजेसमधील स्टेट कोट्यात 209 जागा उपलब्ध होतात. भटक्या जमाती NTB 2.5%. खासगी कॉलेजेसमधील स्टेट कोट्यात 174 जागा उपलब्ध होतात. भटक्या जमाती NTC 3.5%. खासगी कॉलेजेसमधील स्टेट कोट्यात 243 जागा राखीव आहेत. भटक्या जमाती NTD 2%. खासगी कॉलेजेसमधील स्टेट कोट्यात 139 जागा उपलब्ध होतात. इतर मागासवर्ग OBC 19%. खासगी कॉलेजेसमधील स्टेट कोट्यात 1321 जागा उपलब्ध होतात. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग SCBC 10%. खासगी कॉलेजेसमधील स्टेट कोट्यात
695 जागा राखीव आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस 10%. खासगी कॉलेजेसमधील स्टेट कोट्यात 695 जागा उपलब्ध होतात. खुला राखीव प्रवर्ग ओपन जनरल कॅटेगरी 32%. खासगी कॉलेजेसमधील स्टेट कोट्यात 2225 जागा उपलब्ध होतात. BAMS प्रवेश प्रक्रियेत मुख्यत्वे 2 महत्वाच्या गोष्टींमध्ये पालकांमध्ये गोंधळ असतो. पहिला म्हणजे मिळालेल्या गुणांवर शासकीय कॉलेज मिळेल की खाजगी, आणि दुसरा म्हणजे दोन्ही प्रकारच्या महाविद्यालयाच्या फी रचनेत असणारा फरक व मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचे नियम. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील BAMSच्या शासकीय विरुद्ध खाजगी महाविद्यालयांचा कट ऑफ, त्यांची फी रचना आणि महत्वाच्या शिष्यवृत्ती नियमांची सुद्धा सखोल व अचूक माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण शासकीय आणि शासन अनुदानित म्हणजेच गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट एडेड BAMS महाविद्यालयांबद्दल बोलूया. महाराष्ट्रात RA पोद्दार मुंबई, टिळक आयुर्वेदिक पुणे तसेच नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालये ही अत्यंत नामांकित मानली जातात. कट ऑफचा विचार केला तर शासकीय BAMS साठी ओपन आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित स्कोर हा सामान्यतः 470 ते 510 दरम्यान मानला जातो. OBC प्रवर्गासाठी 465 ते 500, SC प्रवर्गासाठी 380 ते 420, ST प्रवर्गासाठी 280 ते 330, तर NT आणि VJ प्रवर्गासाठी 430 ते 480 दरम्यान कट ऑफ राहण्याची शक्यता असते. मागील काही वर्षाच्या ट्रेंडनुसार हे अंदाज वर्तवलेले आहेत. या वर्षाच्या निकालानुसार यामध्ये बदल होऊ शकतो, याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी. शासकीय BAMS कॉलेजची वार्षिक ट्युशन फी ही अत्यंत नाममात्र म्हणजेच 15,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान असते. हॉस्टेल आणि इतर खर्च धरूनही एका वर्षाचा खर्च 40,000 रुपयांच्या आतच राहतो, ज्यामुळे कमी खर्चात उत्तम वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी शासकीय कॉलेजेस ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते. आता आपण खाजगी म्हणजेच प्रायव्हेट BAMS महाविद्यालयांकडे वळूया. ज्या विद्यार्थ्यांचे गुण शासकीय कट ऑफ पेक्षा थोडे कमी आहेत, त्यांच्यासाठी महाराष्ट्रातील नामांकित खाजगी BAMS कॉलेज हा उत्तम पर्याय ठरतात. खाजगी BAMS महाविद्यालयांसाठी ओपन, EWS आणि OBC प्रवर्गात 340 ते 420 गुण हा सुरक्षित झोन मानला जातो. SC आणि ST प्रवर्गासाठी 220 ते 320 गुण, तर NT आणि VJ प्रवर्गासाठी 300 ते 380 दरम्यान गुण असणे आवश्यक मानले जाते. जर तुमचे गुण 300च्या आसपास असतील तरीही मॉपअप किंवा इन्स्टिट्यूशनल लेव्हल फेऱ्यांमध्ये प्रवेशाची संधी निर्माण होऊ शकते. मात्र त्यासाठी तुम्हाला शेवटच्या राऊंड पर्यंत न थकता न कंटाळता काउन्सिलिंग करावी लागेल, आणि या कामी तुम्हाला एक्सपर्ट काउन्सिलरच मदत करू शकतो. वर सांगितल्याप्रमाणे मागील काही वर्षांच्या ट्रेंडनुसार अंदाज वर्तवलेले आहेत. या वर्षाच्या निकालानुसार यामध्ये बदल होऊ शकतो, याची विद्यार्थी व पालकांनी माहिती घ्यावी. आपणास हे अंदाज केवळ मार्गदर्शक राहतील. आता पालकांसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे खाजगी BAMS महाविद्यालयांची फी आणि मिळणारी शिष्यवृत्ती. महाराष्ट्रात खाजगी BAMS कॉलेजची वार्षिक ट्युशन फी 1,30,000 ते 3 लाखांच्या दरम्यान असते, जी शुल्क नियंत्रण प्राधिकरणाद्वारे FRA द्वारे ठरवली जाते. इथे सर्वात मोठी दिलासादायक बाब म्हणजे राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळतो. EBC योजनेअंतर्गत ओपन आणि EWS प्रवर्गातील ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना ट्युशन फी मध्ये 50% सवलत मिळते. OBC, VJ, NT आणि SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 50% ते 100% पर्यंत ट्युशन फी मध्ये सवलत मिळते. तर SC आणि ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार 100% ट्युशन फी माफ असते. याशिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता योजनेअंतर्गत हॉस्टेल खर्चासाठी वार्षिक शैक्षणिक भत्ता मिळतो. पण पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की मॅनेजमेंट किंवा इन्स्टिट्यूशनल कोट्यातून प्रवेश घेतल्यास कोणत्याही शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही. शेवटी शासकीय कॉलेज मिळेपर्यंत वाट पाहावी की खाजगी कॉलेज निवडावे. शासकीय महाविद्यालयांमध्ये रुग्णांची संख्या जास्त असल्याने क्लिनिकल अनुभव उत्तम मिळतो, परंतु अनेक खाजगी BAMS महाविद्यालयांचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॅबोरेटरीज अत्यंत आधुनिक दर्जाच्या आहेत. त्यामुळे जर तुम्हाला शासकीय BAMS मिळत नसेल आणि बजेट किंवा शिष्यवृत्तीची सोय होत असेल तर खाजगी BAMS कॉलेज निवडण्यात अजिबात संकोच करू नका, कारण दोन्ही ठिकाणी मिळणारी पदवी आणि अभ्यासक्रम पूर्णपणे एकच असतो. BAMS प्रवेश प्रक्रियेत भाग घेताना योग्य कॉलेजेसची लिस्ट तयार करणे आणि पसंती क्रम अचूक करणे अत्यंत गरजेचे आहे.
तुम्हाला मिळालेल्या नीट स्कोअरनुसार तुमच्यासाठी योग्य महाविद्यालये कोणती असावी, तसेच स्कॉलरशिपच्या नियमांबद्दल अधिक सविस्तर माहिती हवी असल्यास तुम्ही महाराष्ट्र मेडिकल करिअर कौन्सिलिंग MMCC शी संपर्क साधू शकता. MBBS प्रमाणेच BAMS, BHMS, BPT या सर्व कोर्सेसला मार्गदर्शन करण्यासाठी आमची टीम तत्पर आहे. यासाठी तुम्ही आमची पेड काउन्सिलिंग घेतल्यास प्रवेश प्रक्रियेत तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही व तुमचे वर्ष वाया जाणार नाही. लवकरच MCC आणि महाराष्ट्र CET सेल कडून काउन्सिलिंगचे वेळापत्रक जाहीर होण्याची अपेक्षा आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये चॉईस फिलिंग, डाऊन स्ट्रॅटेजी, स्टेट कोटा, ऑल इंडिया कोटा, आवश्यक कागदपत्रे, आरक्षणाचे नियम, कॉलेज निवड आणि कट ऑफचे विश्लेषण अशा अनेक महत्वाच्या गोष्टींचा समावेश असतो. या प्रक्रियेची संपूर्ण माहिती बहुतेक विद्यार्थी आणि पालकांना नसते आणि याच टप्प्यावर अनेक महत्वाच्या चुका घडतात. म्हणूनच योग्य आणि अनुभवी काउन्सिलर कडून मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपण MBBS, BDS, BAMS, BHMS, PPT किंवा इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी व्यावसायिक काउन्सिलिंग घेऊ इच्छित असाल तर महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग विरार यांच्याशी संपर्क साधा. आमचा संपर्क क्रमांक आहे 93 25 26 15 62. नीट UG 2026, MCC, NMC आणि महाराष्ट्र CET सेल संदर्भातील अचूक, विश्वासार्ह आणि सर्वात जलद अपडेटसाठी आमच्या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तुमचा नीट स्कोर आणि कॅटेगरी बद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.